बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली. मराठी अनुवाद सौ अस्मिताताई कुलकर्णी. प्रकरण 16. योग्य वेळ येताच मी माझ्या पुत्राला जन्म दिला. पैलू पाडलेल्या हिऱ्याप्रमाणे तेजपुंज आणि ज्योतीसारख्या प्रकाशमान अशा त्या इवल्याशा जीवानं आपल्या अनोळखी नजरेनं जेव्हा माझ्याकडे पाहिलं तेव्हा मी स्तंभितच झाले. माझं धडधडणारं काळीजच जसं काही सजीव रूप घेऊन समोर आलं होतं. एका आगळ्याच भावनेनं भरून गेलेली मी बाळाकडे एकटक बघतच राहिले. पुढे काय घडणार आहे मला काही ठाऊक नव्हतं. खरं तर तो अन्नदातांचाच पुत्र होता. तरीही त्याच्या जन्माची खबर मिळाल्यावर अन्नदाता काही फारसे खुश झाले नाहीत. त्यांचा त्याच्याबद्दलचा रुक्ष भाव मला एक वेगळी जाणीव देऊन गेली. या नव्या जीवाच्या जन्मामुळे माझ्या मनात अन्नदातांबद्दल एक नाजूक भावना, थोडंसं प्रेम उद्भवू पाहत होतं ते त्या क्षणी विरून गेलं. कुठल्या तरी अज्ञात शक्तीनं माझ्या कानात हळूच सांगितलं, हा तुझा पती नाही, धर्मसखा नाही, तुझा जीवनसाथी नाही, हा तर केवळ तुझा ग्राहक आहे, फक्त भोग घेणार आहे. मी उदास झाले. त्यांचे सर्व गुण, राज, महिमा सगळं माझ्या नजरेतून चकनाचूर झालं. किसून मात्र आनंद विभोर झाला होता. कित्येक रात्री तो जागरण करत होता. त्याचे डोळे बहुधा सुजलेले, लाल झालेले असायचे, तर ओठ उत्फुल्ल झालेले असायचे. किसून रात्र रात्र रडत असायचा हे न समजण्यात की मी अडाणी अज्ञानी राहिले नव्हते. तो रडणार नाही तर काय करणार? काय नि कसं त्याच्या दुःखाला समजून घेऊन त्याचं सांत्वन करणार मी? त्यानं माझी इतकी सेवा केली होती, मला उभी करण्यासाठी इतके प्रयत्न केले होते की तो नसता तर माझं काय झालं असतं याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. कदाचित मी मरूनच गेले असते तो नसता तर. बाळंतपणात मला प्रसव वेदनेचा फारच त्रास झाला. महाराज एखाद्या वेळेस कधीतरी मला भेटायला यायचे आणि माझी विचारपूस करायचे, पण आपली सगळी जबाबदारी त्यांनी किसूनवर टाकली होती. रियासतीची लेडी डॉक्टर होती. माझ्या सेवा शुश्रूषेची सगळी चोख व्यवस्था केलेली होती. किसून तर माझ्या जगण्याचाच आधार होता. खरंच किती शर्मेची बाब होती की किसून देखील मला सरकार म्हणूनच संबोधत होता, आणि त्याने तशी हाक मारल्यावर लज्जेनं शर्मेनं माझं पाणी पाणी व्हायचं. माझं अंतर्मन, माझा आत्मा ओरडून ओरडून सांगू पाहत होतं की अरे प्रियतम, मी तर तुझी दासी आहे रे, तुझी पत्नी आहे मी, आणि हा तुझा पुत्र आहे. होय होय, तुझाच. आपला शरीर संबंध जरी नाही झाला असला तरी हा माझा पुत्र तुझाच आहे. तू माझा पती आहेसच आणि ह्या आपल्या बाळाचा पिता देखील आहेस. हाय रे कर्मा. प्रेम आणि आवेशमध्ये येऊन मी जो विचार करत होते सत्यच तर होतं की ते. माझ्या संततीच्या पित्याची जबाबदारी निभवण्यासाठीच तर याला माझा पती म्हणून निवडण्यात आले. या सगळ्या गोष्टी केसरने याआधीच मला समजावून सांगितलेल्या होत्या, पण आता कुठे मी त्याचं मर्म समजू शकले होते. माझ्या काळजाचा तुकडा, अवघ्या 1 महिन्याचा माझा पुत्र किसूंच्या हाती सोपवण्यात आला. दुधासाठी गायीची सोय करण्यात आली. कृत्रिम उपचाराने माझं दूध बंद करण्यात आलं. माझी जवानी तरुणच राहावी, माझा आकर्षकपणा, सौंदर्य यात कुठेही उणेपण येऊ नये, तसंच माझं शरीर बेडौल दिसू नये यासाठी लेडी डॉक्टरला सर्व प्रकारच्या सूचना दिल्या गेल्या. माझं मातृत्व आकांत करू लागलं. मी फक्त एकदाच कधीतरी माझ्या बाळाला बघू शकत होते. आत्ता कुठे माझ्या लक्षात आलं की कोणत्या अर्थानं किसून हा बाळाचा पिता आहे. बापरे, मी काय आक्रंदले. केवढी आश्चर्याची गोष्ट होती की माझ्या अश्रूंच्या सागरात हा रंगमहाल गडप्प मात्र झाला नाही.
माझ्या ह्या दुःखात केसर माझ्यासोबत होती, तीही रडायची, माझा धीर बांधायची, गोलीचा धर्म काय आहे हेही समजावून द्यायची, आणि या धर्माचं नेमकं मर्म पण मला ती सांगत होती. हळूहळू मी पूर्वपदावर आले आणि अन्नदाता देखील माझ्याकडे येऊ लागले. बाळा तर नर्सेस सांभाळत होत्या. अतिशय काळजीपूर्वक त्याचं पालनपोषण होत होतं. माझ्या चाकरीतून जेवढा वेळ मिळेल तितका वेळ किसून त्याला आपल्या मांडीवर घेऊन बसायचा. मी नजरेनंच त्याला विचारत असे, कसं आहे माझं बाळ? आणि किसून ओठावर हसून डोळ्यात पाणी आणून माझ्या मुख प्रश्नाचं उत्तर दे. तेही माझ्या डोळ्यांना डोळे भिडवून माझेही डोळे मग भरून यायचे. ही पहिली जखम होती. आयुष्याच्या प्रवाहाचा एक अलिखित नियम आहे की जखमीची वेदना कायम राहत नाही. त्याप्रमाणे माझं देखील दुःख निवळत गेलं. मलाही हसावं लागलं आणि माझा निर्लज्ज गोली धर्म मला पुढे नेणं भाग पडलं. आणि तेही 21 वर्ष. मला 5 वेळा संतती झाली. प्रत्येक वेळी मला नव्याच भावनांना सामोरं जावं लागायचं. आता त्या सगळ्या गोष्टी मी कशा सांगू? माझ्या त्या विचित्र आयुष्यातील सुखदुःख कशी मांडू मी? बस इतकं समजून घ्या की माझं जीवन म्हणजे सुखदुःखाचं एक अद्भुत मिश्रण होतं. सुख शरीरात होतं आणि मनात मात्र दुःखानं घर केलेलं होतं. राजगादीवर विराजमान असणाऱ्या राजाच्या सगळे सोयरांचं आयुष्य देखील अद्भुत रहस्याने भरलेलं असतं. त्यांची चरित्र पडद्याआडच असतात, म्हणून तर सर्वसामान्यांना त्याचा पत्ताच लागत नाही. यांचे आयुष्य, यांची चरित्र कधी कधी हास्यास्पद, कधी बिभत्स, तर कधी भीषण आणि भयानक असायची. बहुतेक वेळा संपत्तीच्या मामल्यावरून या भाऊबंदात परस्परात तर कधी महाराजांबरोबर देखील झगडा व्हायचा. झगडाच नाही तर कित्येकदा जबरदस्त कुटील राजकारण देखील खेळलं जायचं, ज्याबद्दल इतर कुणाला कधीच काही समजायचं नाही. आपण अशाच एका मरकट राजाची कहाणी ऐकूया, जे ऐकल्यानंतर आपण देखील दाद दिली पाहिजे त्या राजरक्ताची खासियत, पावित्र्य आणि उच्चता यांना, ज्यांचं रक्षण करण्यासाठी 50 वर्षांच्या कुमारिका राजकन्येचा विवाह राजगादीवर 20 वर्षांच्या राजाबरोबर करून दिला जायचा. जिथे कसली कमाई करायला नको, मेहनत परिश्रम घ्यायला नको, आयतं समोर असलेल्या धनसंपत्तीचा उपभोग घ्यावा. पिढ्यानपिढ्या जहागिरी जमीन जायदाद मिळत आली. कोणत्याही योग्यतेची गरज नाही की कसलीही कायदे कानून अथवा कसल्या अटीनी शर्ती नाहीत. फक्त रक्तसंबंध आणि राजवंशाच्या नावावर रियासतीच्या राजाला हे सगळं विनासायास मिळत होतं. रक्ताच्या नात्यानं फुकटात जहागीरदारी मिळायची. तिथल्या प्रजेवर मनमानी करण्याचा परवाना मिळायचा. अत्याचार करण्याची खुलेआम मोकळीकच मिळायची. काहीही न करता जहागिरीतील उत्पन्नावर सगळं आयुष्य ऐशोआरामात घालवायचं, हे असं मरेपर्यंत चालायचं. जोर जबरदस्तीनं शेतकऱ्यांकडून सारा वसूल करायचा. इतर कष्टकरी वर्ग तसंच सेवक वर्गाला जबरदस्तीनं वेठबिगारी करायला लावायची. मनाला येईल तेव्हा सारा बसवायचा. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं, खरंच खालच्या वर्गाची लूट करणंच असायचं. आलेल्या उत्पन्नाचा उपभोग आपल्या शौक आणि छान छोकीसाठी, तसंच अफीम चरस नाही तर गांजेच्या नशेत धूत होऊन पडण्यासाठी घ्यायचा. शिकार करायची. रयतेच्या मुलीबाळीवर, सुनावर आपली गिधाडासारखी नजर टाकायची. जिच्यावर मन जाईल, जी आवडेल तिला चक्क उचलून पळवून आणायची. कुणाकडची कोणतीही गोष्ट अथवा वस्तू आवडली की ती उचलायचीच आणि त्याची किंमत वगैरे चुकवणं तर दूरचीच गोष्ट. मनात आलं की एखाद्याला जोड्याने यथेच्छ मार द्यायचा. ह्यातच सगळा दिवस संपायचा. प्रजेकडून चूक झाली म्हणूनच त्यांना सजा दिली जायची असं काही नसायचं. ठाकुरांच्या मान मर्यादांचा अपमान, बेअदबी जरी कुणी केली तरी सजाही होणारच. ठाकूर किंवा त्यांचे भाईबंद गावात कुठेतरी निघाले आहेत आणि त्यांनी पाहिलं की एखाद्या खालच्या जातीतला कोणीतरी आपल्या घरासमोर खाट टाकून बसला आहे. त्यानं ठाकुरांना पाहता क्षणीच उभं राहून त्यांना हात जोडून प्रणाम केला नाही तर झाली की ठाकुरांची बेअदबी. मग याची सजा म्हणून त्या व्यक्तीला जोड्यानं मारणं भागच ना. किंवा एखाद्याने वेठबिगारी करायला नकार दिला अथवा चुकून खायला वगैरे मागितलं तर या अपराधासाठी त्याला चोप दिलाच पाहिजे.
आणि ही मारपीट कधीकधी इतकी अमानुष असायची की तो माणूस मेलाच पाहिजे. पुरुषालाच नव्हे तर स्त्रीला देखील अशी मारहाण सहन करावी लागायची. अशा वेळी ती स्त्री जर गर्भवती असेल आणि या मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाला तर ना त्याची दाद ना कुठे फिर्याद. अगदी त्या स्त्रीचा मृत्यू जरी झाला तरी कुठेही त्याची दाद घेतली जायची नाही. मर्कट राजा महाराजाधिराजांचे सख्खे थोरले बंधू होते. मी तुम्हाला आधीच सांगितले की महाराजाधिराज हे दत्तक आले होते. ज्या संस्थानातून ते दत्तक आले होते त्या संस्थानाचाच इथल्या राजगादीवर दत्तक येण्याचा पहिला अधिकार होता. हे संस्थान इतर भाऊबंधांच्या संस्थानामध्ये सर्वात अधिक जवळ आणि सगळ्यात जास्त प्रतिष्ठित संस्थान होतं. दुर्दैवानं इथे देखील जर कोणी वारस नसेल तरच दुसऱ्या संस्थानामधून मुलाचा दत्तकविधी करून त्याला राजगादीवर बसवलं जायचं. ही पूर्वापार चालत आलेली परंपरा होती. धाकटे बंधू जेव्हा राजगादीवर येऊन महाराजाधिराज बनले तेव्हा आपल्या पिताजींच्या मृत्यूनंतरच हे थोरले बंधू संस्थानांचे स्वामी झाले असते. परंतु त्यांच्या पिताजींच्या हयातीतच काही घटना घडल्या. सर्वप्रथम सांगायचं म्हणजे हा मर्कट राजा सर्वगुण संपन्न होता. लिहिण्या वाचण्यात जेमतेम, चेहरा मोरा हुबेहूब एखाद्या मर्कटासारखा. त्यातून लहानपणी देवी आल्यामुळे चेहरा सगळा देवीच्या वर्णाने कुरूप झालेला. रंगाने पक्का काळा, भलं मोठं नाक, लहानशी मान आणि उसाच्या पेरासारखी हाताची बेढप बोटं, डामडौल म्हशीसारखा. जेवायला बसला तर अख्खी बकरी आणि डुक्कर खाणार. आवाज अगदी भसाडा, वागण्या बोलण्याची पद्धत सगळी अशिष्ट, बिभत्स आणि एकदम गावंढळ. अश्लील चेष्टा मस्करी, गोले आणि चमचेगिरी करणाऱ्यांचीच अखंड सोबत. लहानपणी लिहायला वाचायला जमलं नाही तेव्हा मित्रांबरोबर गुंडगिरी करणं, दहशत माजवणं आणि दारू पिणं सुरू झालं. हळूहळू लहान वयातच एक नंबरचे शराबी बनले. राजाचा पुत्र, त्यातून संस्थानचा राजा. यामुळे एका गढीच्या ठाकूर कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला. एक कन्या पण झाली. पण जुगार आणि नाच गाण्याच्या व्यसनापायी घरातील एकही चीजवस्तू सुरक्षित राहिली नाही. रुपये पैसे जेवरात दागदागिने जे हाताला लागेल ते कवडी मोलानं विकून टाकायचा आणि जुगार खेळायचा. कुणाच्याही लेकीसुनांची इज्जत सुरक्षित नव्हती. जी आवडेल तिला उचलून आणायची. फुकटची चैन करायला मिळते म्हणून संगतीला असणारे लफंगे आणि त्यांच्या कुसंगतीने पापकर्मात दिवसांगणी वाढच होत होती. राजासाहेब अतिशय सज्जन आणि समजदार होते. मुलाची ही दुर्लक्षणं बघून त्यांना अत्यंत शरम वाटायची. या दरम्यानच राणीसाहेबांचा मृत्यू झाला आणि राजासाहेब देखील खूप थकले होते. कुसंस्कार आणि वाईट शिकवणी संगतीचा प्रभाव इतका मोठा होता की नव्या मातेचीने या पुत्राचे अनुचित संबंध प्रस्थापित झाले. यामुळे अतिशय क्रुद्ध होऊन राजसाहेबांनी पुत्राला रियासतीच्या उत्तराधिकारापासून वंचित केलं आणि फक्त एक गाव तेवढं त्याच्या उदरनिर्वाहासाठी त्याला दिलं. आता तर पुत्राच्या गुंडगिरीला आणि कुकर्माला काही मर्यादाच राहिली नाही आणि वर्षभरातच उदरनिर्वाहासाठी दिलेलं गावच विकून बिकून मोकळे झाले. नव्या राणीसाहेबांबरोबर 3 वर्ष संसार केला आणि राजासाहेब मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूनंतर राणी या रियासतीची स्वामिनी झाली. रियासतीच्या अधिकारावरून पुत्रणी मातेत विसृष्ट आलं आणि त्याने विक्राळ रूप धारण केलं. कटकारस्थानं रचून एकमेकांना मारण्यासाठी षडयंत्र योजली गेली. परंतु राणी ही एक स्त्री असल्यामुळे आणि कुंवरसाहेबांच्या हातात काहीही नव्हतं, त्यामुळे कोणतीही योजना फलद्रूप झाली नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणजे रियासतीत प्रवेश करण्याला मर्कट राजावर बंदी घालण्यात आली. कुंवरसाहेबांच्या मुलीचा विवाह तर थोरल्या महाराजांनीच करून दिला होता. त्यामुळं काही दिवस ते मुलीकडे राहिले. तिथेही त्यांनी आपलं स्वच्छंदी आयुष्य जगणं सुरू केलं. 2 दिवस या नातेवाईकाकडं तर नंतरचे 2 दुसऱ्या नातेवाईकाकडे. जेवण कपडा लत्ता मिळायचं, कधीकधी रोख पैसे देखील मिळायचे. राजाचे पुत्र होते, राजकुमार होते, त्यामुळंच नात्यागोत्यातले सगळे त्यांना मानायचे आणि त्यांना मदतही करायचे. परंतु त्यांचा रंगेलपणा आणि शराब पिण्याचं व्यसन इतकं वाढलं की त्यांचा नशा पाण्याचाही खर्च सुटेना. मग तर ते चोरी आणि उचलेगिरी करू लागले. नातेवाईकांकडे जायचं, 5-10 दिवस राहून चैन करायची, मौज मजा करायची. शराब आणि शिकारला काही तोटा नसायचा. चांदीच्या पात्रातून भोजन मिळायचं आणि मग काय, वेळ प्रसंग बघून आणि संधी साधून कुंवरसाहेब चांदीची भांडी, दागिने,
जे काही हाताला लागेल ते गुपचूप लंपास करायचे आणि पसार व्हायचे. आणि एवढं असूनही त्यांचा खिस्सा फाटकाच असायचा. जे काही मिळायचं ते सगळं शराब आणि जुगार याचंच धन होऊन जायचं. बऱ्याचदा भाड्याच्या टांग्यातून फिरायला बाहेर पडायचे आणि भाडं न देताच निघून जायचे. अशावेळी टांगेवाल्या त्यांना पकडून चांगला ठोक द्यायचे आणि हातातलं घड्याळ, छत्री, पायातली चप्पल, अंगातला कोट जे काही हाताला लागेल ते हिसकावून घेऊन त्यांना पळवून लावायचे. त्यांच्या पिताजींच्या मृत्यूनंतर खरं तर रियासतीच्या वारशापासून वंचित असून देखील ते स्वतःला राजपुत्रच नव्हे तर राजासाहेबच म्हणवायचे. परंतु दशा मात्र वर सांगितली तशी. या सगळ्या गोष्टी महाराजांच्या कानावर गेल्या. त्यांना बोलावून घेतलं, खूप समजावलं, पण परिणाम शून्य. अगदीच निरुपाय झाला तेव्हा महाराजांनी रागानं त्यांना महालातच बंदी करून टाकलं. महालाच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या एका खोलीत त्यांना डांबून ठेवलं आणि बाहेरून कुलूप लावलं. एक बंदूकधारी पहारेकरी 24 तास पहाऱ्यावर नेमला. महालाच्या रसोईतून 2 वेळचं जेवण तेवढं मिळायचं. जेवायचे आणि आरामात लोळत राहायचे. काहीतरी शक्कल काढून स्वतःसाठी मद्य मागवून घ्यायचे. राजा असल्यामुळे धर्मकर्म पूजापाठ करणं भागच असायचं. पण हे सगळं काम करायचा राजपुरोहिताचा तरुण पुत्र. हा ब्राह्मणपुत्र जरा मूर्खनी बोलबच्चन होता. पिढ्यानपिढ्या झालेल्या संस्कारामुळे हा ब्राह्मणपुत्र त्या कुंवर साहेबांना जो जंगली, असभ्य, कंगाल आणि दुर्वर्तनी होता व ह्या गुणामुळे जो कैदी बनला होता त्याला अन्नदाता, सरकार म्हणून संबोधत असे. त्यांचा रुबाब मानायचा. त्यांना खूप धार्मिक कथा ऐकवायचा. बोलता बोलता एकदा या मूर्ख ब्राह्मणपुत्राने त्या मर्कटाबरोबर माझा देखील विषय चर्चेत काढला. आणि ही चर्चा काही अशी तशी नव्हती. अगदी तिखट मीठ लावून त्या दिवसात माझ्या सौंदर्याची, देखणेपणाची खरीखोटी वर्णनं संपूर्ण रियासतीमध्ये चवीने केली जायची. त्यात आणखी भर घालत त्या बेअक्कल ब्राह्मणपुत्राने ही वर्णनं मर्कट राजाला सांगायला सुरुवात केली. आणि मग काय, आता हा मर्कट राजा माझ्यातच सगळ्यात जास्त रुची घेऊ लागला. माझ्याबद्दलची त्याची सगळी उत्सुकता ताणली गेली आणि खुदून खुदून तो माझ्याबद्दल विचार करू लागला. हा कामुक, लंपट आणि दुराचारी राजा माझ्या विरहात तडपडत जळत राहिला आणि त्यावर तो नालायक पाजी ब्राह्मणपुत्र ती आग भडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू लागला. मर्कट राजा रात्रभर अश्लील गझला गाऊ लागला. तऱ्हेतऱ्हेच्या मर्कट चेष्टा करू लागला. या सगळ्या गोष्टी माझ्या नावाशी अशा काही जोडल्या गेल्या की त्या माझ्यापर्यंत येऊन पोहोचल्या. परंतु या सगळ्याचा अतिशय गंभीर परिणाम होऊ शकेल याचा विचारच माझ्या मनाला शिवला नाही. एक दिवस पहारेकरानं कुलूप उघडलं आणि जेवणाची थाळी घेऊन आत प्रवेश केला. मात्र राजानं चित्त्यासारखी पहारेकऱ्यावर झेप घेतली आणि त्याच्यावर तुटून पडला. पहारेकरी स्वतःला सावरेपर्यंत हा मर्कट राजा माकडासारखा उड्या मारत खोलीच्या बाहेर पडला. द्वारावर ठेवलेली बंदूक त्याने उचलली आणि बघता बघता तिथून पसार झाला. ही खोली महालाच्या आतल्या भागातल्या प्रांगणातच होती. त्यामुळे तिथे शिपायांचा पहारा किंवा फारसा बंदोबस्त नसायचा. ह्या मर्कट राजाला महाराजांचा थोरला भाऊ म्हणून लोक त्याला अन्नदाता, सरकार म्हणून हाक मारत असत. त्याची सत्ता देखील मानत असत. म्हणूनच या आकस्मिक घटनेमुळे बिचारा एकटा पहारेकरी गोंधळून गेला. काही क्षण त्याची बोलतीच बंद झाली होती. तरी पण लगेचच खोलीच्या बाहेर येऊन पाठोपाठ तो राजाला शोधायला धावला. पण राजाचा कुठेच पत्ता नव्हता. मनातल्या मनात राजानं जे काही योजलं होतं त्याची कोणी कल्पनाच केली नव्हती. तो निघाला ते थेट हत्तीखान्यात पोचला. माहुतावर बंदूक ताणलीनी म्हणाला, साला माहूत, हत्तीला मोकळा कर. बिचारा माहूत घाबरून गेला. नेमकं काय चाललंय हे काही त्या बिचाराला समजलंच नाही. त्याने हत्तीला मोकळा केला. सोंडेवरून चढत राजा हत्तीवर स्वार झाला. हत्ती माझ्या महालाच्या पिछाडीला घेऊन जाण्याचा हुकूम त्यानं माहुताला सोडला. जसा हत्ती महालाच्या पिछाडीला पोचला, हत्तीवरून धपकन उडी मारून राजा माझ्या महालात आला. अजूनही ती बंदूक त्याच्या हातात होती. डोळ्यात रक्त उतरलं होतं. चेहरा एखाद्या जंगली श्वापदासारखा हिंस्र दिसत होता. त्यावेळी योगायोगानं माझ्या शयनगृहात मी एकटीच आराम करत होते. केसर मुलांजवळ होती आणि किसून काहीतरी कामानिमित्ताने गेला होता. बंदूक घेऊन राजा धाडकन माझ्या मंचिकावर चढला. स्वतःला जरा सांभाळून मी उठू पाहत होते तर त्यानं धक्का देऊन
मला पाडलं. क्षणात मला विपरीत परिस्थितीचं भान आलं. या राजाच्या बेछूट वर्तनावरून कित्येकदा मला हसू फुटलं होतं. कित्येकदा घृणेनं मन भरून गेलं होतं. परंतु आत्ता यावेळी मात्र मी रागाने बेभान झाले होते. कसं कुठून कोण जाणे, पण माझ्या अंगात राक्षसच संचारला होता. राजा माझ्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत असतानाच मी त्याचे पाय ओढले आणि त्याला खाली पाडलं. तो खाली पडताच त्याच्या हातातील बंदूक देखील सुटली. विजेच्या चपळाईनं मी ती बंदूक झटकन उचलून दोन्ही हातात धरून त्याच्यावर बंदुकीने जोरदार वार केला. हा वार चांगलाच जोरात लागला असावा, कारण त्याचं डोकं फुटलं आणि डोक्यातून रक्त वाहू लागलं. ते बघून देखील मला काही फारसं वाटलं नाही. मी तर त्याला मारून टाकण्याच्याच आवेशात होते. बंदुकीची नळी थेट त्याच्या छातीवर रोखून मी बंदुकीच्या घोड्यावर हात ठेवला. एका क्षणात या दुर्वर्तनीच्या मुक्तीची वेळ जवळ येऊन ठेपली होती. पण तेवढ्यात या भित्र्या व पापी राजाने माझे पाय पकडले आणि गिडगिडू लागला. त्याचवेळी बरोबरचे शिपाई, किसून आणि इतरही काही लोक महालात घुसले. परंतु त्याच्या अंगाला हात लावायची एकाचीही हिंमत होत नव्हती. हे बघून माझं तर पित्तच खवळलं. बंदूक एकीकडे फेकून दिली आणि चाबूक उचलला आणि मागचा पुढचा विचार न करता त्याला चाबकाचे फटके द्यायला लागले. कुठेनी कसे हे फटके बसत होते हे बघायला देखील मी उसंत घेतली नाही. नंतर मलाच या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. निर्ममतेनं मी राजाला मारत राहिले. मारून मारून मी जेव्हा थकले तेव्हा कुठे चाबूक फेकून दिला आणि शिपायांना त्याला महाराजांच्या सेवेत घेऊन जायला सांगितलं. कोण आश्चर्याची गोष्ट बघा, इतकं होऊनही कुणालाही त्याला स्पर्श करण्याची हिंमत होत नव्हती. मग मीच त्याची निर्वचना करून त्याला तिथून निघून जायला सांगितलं. तो मुकाट्याने निघून गेला. त्याच्या पाठोपाठ सगळे शिपाई देखील गेले. फक्त किसून तेवढा थांबला. तो माझ्याकडे घाबरून बघू लागला. खरं तर त्याची भीती काही अनाठाही नव्हती. एका गोलीची ही हिंमत की तिनं राजवंशीयावर हात उचलला. ज्यांना खुद्द महाराज देखील दादाभाई म्हणून पुकारतात, त्यांच्यावर, त्या अन्नदातावर चाबकाचे फटकारे. पण मी मात्र अशी काही खुश होते जसा काही अत्यंत मनोरंजक असा तमाशाच मी पाहिला होता. माझ्या पराक्रमावर मी नितांत खुश होते, जिनं कधीच असं काही करण्याची स्वप्नात देखील कल्पना केली असेल. भीतच किसून म्हणाला, हे सगळं ऐकल्यावर अन्नदाता काय म्हणतील? मीही दरपोक्तीनं म्हटलं, कोलूत फिरवतील, दुसरं काय. यावर किसूनने काही वाद घातला नाही. कक्षातला अस्ताव्यस्त झालेलं सामान व्यवस्थित ठेवण्यात तो मग्न झाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.